भारी. आता तुम्ही जरा आराम करा, अजिंक्य येईलच एवढ्यात. हे तर आता वय तुम्ही. हा, आता तुम्ही राहा. बर, तुम्ही आता थकला असाल तर तुम्ही फ्रेश व्हा आणि मी थोड्याच वेळात येतो इकडं. मी तर ताणूनच देत असतो बाबा. पण त्याआधी फोटो काढून घेतो ना. अजिंक्य कुठं राहतो, कसा राहतो ते. राहुल शेठ, आता आत कुठे फोटो काढू नका, नाहीतर फोन जप्त करतील. जप्त करतील. मी काय भित्तो काय कुणाला? हाय काय कोण? ए गप्तो का? घाक साहेबांची शिक्षा आठवते ना? कवायचं परत कोंबडा. अयो, अरे तसं नाही, म्हणजे इथं फोटो अलाउड नाहीत, मिलिटरी एरिया आहे ना. हा, हा, यू आर राईट. यू आर पण राईट. यू आर रॉंग. मी आपला झोपतो बापा. गप्प मान. झोपा झोपा, पण इथं नाही, आमच्या सोबत. इथं अजिंक्य आणि वहिनींना राहू देत. हा, तीच. उगाच दोघात तिसरा कशाला, नाही का? काय शीतल? शीतल, शीतल, हा, कुठं हरवलीस? काय ना काय नाही. आता येऊच दे यांना, मग बघती. शीतल, काय झालं? खयालो में क्या हुआ तुम्हें? ऐका की, माझ्या डोक्यात एक लई म्हणजे लईच भारी आयडिया आल्या. फक्त मला तुमच्या दोघांची मदत पाहिजे. आता हित पण काय तर काढलीस काय देत तू? अगं ही चांदवडी नाही, आसाम मिलिटरी रे इथं. रावल्या, मदत करणारेस का नाही? हा, करतो की. तुम्ही सांगा फक्त काय करायचं ते. आता काय तर करते किस्सा इथं. आम्हाला रात्रीच बॅगा गुंडोळ्या लागतात आता. रावल्या, बर बाय, सांग करत. हा तर ऐका. बँकेच्या मीटिंग लागल्या, तिकडे लक्ष दिलं पाहिजे आता. येऊ का भैया साहेब? अरे अध्यक्ष, या 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 या. तुम्हाला कुणी अडवले? तुमचंच ऑफिस आहे, लय दिवसांनी येणं केलं. नाही, आज जरा स्पष्टच बोलणार आहे मी. बोल की मग. काय बोलू? खर तर भांडायलाच आले मी आज तुमच्याशी. भांडायला? मामी, असं आम्ही काय केलंय ज्याच्यामुळे तुम्ही हर्ट झाल्या? ती काय जे असेल ते असेल. तुम्हाला आधीच आम्ही सॉरी म्हणतो. सॉरी बर का. सॉरी म्हणून काय होतंय तवा? मी म्हणते तुम्ही असं केलंच कसं? हो, काय केलंय ते तर कळू दे की. तुम्ही आमच्या पोरीला जयश्रीला मागणी घातलीत. अच्छा, कळलं तर तुम्हाला म्हणायचं. खर तर मामी, आम्ही तुम्हालाच येऊन विचारणार होतो, पण म्हणलं आधी मामांना विचारावं. आओ, पण तुम्ही अशी मागणी घातलीच कशी? आता मामी, तुम्हाला माहितीये, म्हणजे जवळ मला मनापासून काय वाटत नाही मी तोवर काय विचारत नाही. जे आहे ते विचारलं स्पष्ट. होय, ती बिहायच म्हणा, पण हे काय मधनच? मामी कसं आहे,
इतक्या दिवस जयश्री आमच्या डोळ्यासमोर आहे. आता तुमचीच पोरगी म्हणा, तडफदार नेतृत्व गुण आहे तिच्यात, म्हणून तर आम्ही विक्रमरावच्या ट्रस्टची जबाबदारी तिच्या अंगावर टाकली. कसं आहे, आमच्या घरात पण आमच्यासाठी पोरगी बघतच होते. आमचंही लग्न मोडलंय, त्यांचंही लग्न मोडलंय, शिवाय आमच्या डोळ्यासमोर. म्हटलं दोघही एकटे एकटे तर एकत्र यावं असं डोक्यात विचार आला. काय सगळं डोळ्यासमोरच आहे आणि ते खरं टॅलेंट. होय ना. अहो भैया मला म्हटले, म्हणजे मी पण भैयाना म्हटलो, अहो भैया तुम्हाला 1000 मुली मिळतील, पण तीच का? तर भैया काय म्हटले माहितीये का, अरे टॅलेंट 1000 मुली मिळतील पण तिच्यासारख्या नाहीत ना, तिच्यासारखी तीच आहे. तर मग आम्ही तुमचीच पोरगी ती आणि जयश्री सारख्या पोरीला असं घरात कोंडून ठेवणं बरं दिसतं का ते? होय, पण ते पण काय नाही नाही काय नाही. जे काय असेल ते स्पष्ट बोला बरं का मामी. अहो ह्यांना जरा पटलं नाही. मामांना नाही पटणार हे वाटलंच होतं आम्हाला. अहो नाही नाही तसं काय नाही. बरं त्यांचा नकार असेल तर तो बी आम्ही स्वीकारू. मामांनी कुणाचं तरी ऐकलं पाहिजे नाही का, पण आता कुणाचं ऐकणार तेव्हा मामा? कुणाचंच नाही. अहो नाही नाही मी सांगितलं तर ते ऐकतील की माझं. तुम्ही बोलून बघा. का तुमचा बी आमच्यावर विश्वास नाही? असं कधी म्हणलं मी खरं तर बोलणारच होते, पण म्हणलं आधी तुमच्याशी बोलावं. मग आता तरी पटलं का नाही तुम्हाला? का नाही अजून? तसं नाही, आता मला काय नको आहे का तवा. आधीच तिचं असं काय तर झालेलं, त्यात तिचं लग्न कधी होतंय, तिचं कसं होणार, ह्या विचारानं बघा रात्रभर डोळाच लागच नाही माझा. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिला एकदम सुखात ठेवतील भैया तुमच्या जयश्रीला. वय टॅलेंट, पण कसं आहे, आमचा काही आग्रह नाही. असं कसं? एवढं चांगलं स्थळ मी बरी हातातनं जाऊन देईन म्हणजे तुम्ही मनानं एवढं समजूतदार आहे, ह्या की वाईट समजून मी बोलते की त्यांच्याशी. पण ते आता काय तुम्ही होकार देऊन काय उपयोग आहे? म्हणजे तिकडे अजिंक्य आणि शीतलने नकार दिला तर? ते कशाला विरोध करतील? म्हणजे आम्ही त्यांना आवडत नाही असं म्हणा हवं तर. बरं, जरी म्हणले तरी त्यांचं कोण ऐकतंय तवा? आमची मुलगी आहे, तिला काय पाहिजे ती करू दे की. नाही तसं नाही, पण घरातलं तर सगळं तेच बघतात ना. वय तेच बघतात म्हण, त्यांचा काय संबंध? एक वेळा अजिंक्य माझ्या मुलासारखे आहेत, पण ती अहो मामी पण बिन जाऊ दे की आता. आणि एक सांगा, तुम्हाला पटतंय ना, मग विषय संपला. हा, आणि आम्हाला काय, आम्ही तर स्वतःहून मागणी घातली. आता तुम्ही तुमचा निर्णय सांगायचा. होय, आता मी बघतेच कोण आणि कसा विरोध करते ती. येऊ का मग? हा.